चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य कास्तकार बनवासाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहणं सर्वांचे शेती मित्र करतो आता मनापासून खूप खूप स्वागत. शेतकरी मित्रांनो, आपण सर्वांनी आता थंबनेल पाहितलं आणि आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून मांद्यापर्यंत सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या तुमच्या माझ्या व आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. जो सवाल चांद्यापासून बांध्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा सध्या विचारायला लागलाय. ज्या सवालाच्या अनुसार अखेर नवीन हंगामात आता देशांतर्गत बाजारामध्ये काय सोयाबीनला 7,000चा भाव हा प्राप्त होऊ शकतो. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना ज्यांना 100 प्रश्नाचे अचूक उत्तर जाणून घ्यायचे आहे त्या सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना पाहावयास मिळत राहतो या ठिकाणी आता सतत. चांद्यापासून मांद्यापर्यंतचा जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्या मनातील हा सध्याचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की अखेर नवीन हंगामात काय देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनला मिळू शकतो 7,000चा भाव. चला तर मग आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालेल्या सध्याच्या सर्वात महत्त्वाच्या 100 प्रश्नाचे प्राप्त करूयात उत्तर की नवीन हंगामात सोयाबीनला 7,000चा भाव प्राप्त होऊ शकतो अथवा नाही. तर आपण सर्वांनी बघितलं तर नवीन हंगाम कधीपासून सुरू होतो. तर बघा, आपल्याकडचा नवीन जो हंगाम असतो सामान्यतः आपण जर बघितलं तर ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होतो. 1 ऑक्टोबरपासून आपल्याला थोडीफार आवक मार्केटमध्ये दिसायला सुरू होते आणि खऱ्या अर्थानं सोयाबीनची जी आवक आहे ती 15 ऑक्टोबरपासून खूप मोठ्या प्रमाणात वाढायला सुरू होते. अशा परिस्थितीमध्ये जर आपण सर्वांनी विचार केला तर नवीन हंगामात जेव्हा आवक त्या ठिकाणी वाढते तेव्हा सोयाबीनला मिळणारा दर हा तुलनेनं कमी असतो. दुसरी गोष्ट क्वालिटीचा इश्यू असतो आणि मॉइश्चर सुद्धा असते, म्हणून सोयाबीनचा बाजारभाव हा थोडासा कमी असतो. यंदाच्या वर्षी सोयाबीनला 7,000चा भाव हा सुरुवातीच्या स्टेजला मिळणं कठीण आहे, पण भविष्य उज्ज्वल आहे एवढं मात्र लक्षात ठेवा. कारण अमेरिकेमध्ये फुलोरा अवस्था आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेमध्ये व्यवस्थित पाऊस झालेला नाहीये, त्यामुळे तिथं उत्पादन घटण्याची दाट शक्यता आहे आणि जवळपास हीच परिस्थिती एकंदर आपल्याला संपूर्ण देशामध्ये सुद्धा दिसून येत आहे. सध्याच्या कंडिशनला आपण सर्वांनी बघितलं तर सध्या सोयाबीनची दर पातळी 6,700 ते 7,200 आहे. ही दर पातळी आपल्याला नवीन हंगामात थोडी घसरताना दिसेल आणि सुरुवातीच्या स्टेजमध्ये सोयाबीनचा बाजारभाव 6,300 ते 6,800च्या दरम्यान राहील आणि क्वालिटी चांगली व्हायला गेली, मॉइश्चर वगैरे निघून गेलं तर सोयाबीनची दर पातळी माझ्या मते 6,000 ते 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान राहील. सोयाबीनचा बाजारभाव आता खूप जास्त आवक वाढली तर थोडा 6,000च्या खाली येईल व त्या ठिकाणी आवक घटली तर 7,000च्या वर जाईल. पण सामान्यतः जास्त करून सोयाबीनची जी दर पातळी ती 6,000 ते 7,000च्या दरम्यान राहण्याची दाट शक्यता या ठिकाणी दिसत आहे. मग अशा पद्धतीनं आपण जर विचार केला तर सोयाबीनला मिळणारा जो बाजारभाव आहे तो यंदाच्या वर्षी जबरदस्त मिळणार आहे. त्यामुळे घाई गडबड करायची नाही आणि विचारपूर्वक आपण दिवाळीनंतर सोयाबीनची विक्री करायची, ज्यामुळे खूप खूप फायदा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळू शकतो. भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा दर कशा पद्धतीने राहील याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य कास्तकार बांधवापर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेललाही ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या मिळत राहतो इथं सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये उद्याला व्यक्त करतो खूप खूप आभार.